फॉरेनर महिलेसोबत भयंकर प्रकार. मागून आलेल्या तरुणाने हाताने केलं असं. तिथे असा घटना जाणून हादराल. गर्दीच्या शहरात लोकांच्या नजरेसमोर एक तरुण मागून सरकत आला आणि पुढच्या क्षणी असं काही केलं की सगळे सुन्न झाले. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात दिवसाची सुरुवात इतर दिवसांसारखीच होती. रस्त्यावरची वर्दळ, समुद्र किनाऱ्यावर फिरणारी माणसं, सेल्फी काढणारे पर्यटक, सगळं काही नेहमीसारखंच. पण त्या दिवशी एका परदेशी महिलेच्या आयुष्यात असा प्रसंग घडला जो ती कधीच विसरू शकणार नाही. ती महिला एकटी भारतात फिरत होती. अनेक शहरं, अनेक संस्कृती, अनेक लोक. आतापर्यंतचा तिचा अनुभव सकारात्मक होता. भारतात येण्यापूर्वी तिला अनेकांनी इशारे दिले होते, पण तिने धाडस केला आणि ती एकटी प्रवासाला निघाली. त्या दिवशी ती मुंबईतील एका प्रसिद्ध ठिकाणी शांतपणे फिरत होती. आजूबाजूला लोक होते, काही स्थानिक तर काही पर्यटक. ती स्वतःच्या जगात मग्न होती. अचानक तिच्या मागून काही आवाज आले. कुणीतरी हसत होतं, कुणीतरी तिच्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलत होतं. ती दुर्लक्ष करत पुढे चालत राहिली. पण काही पावलं पुढे गेल्यावर तिला जाणवलं की कुणीतरी तिच्या मागे येत आहे. पावलांचा आवाज जरा जास्तच जवळून येत होता. ती वळून पाहते तर दोन तरुण तिच्याकडे पाहत हसत होते. सुरुवातीला त्यांनी फक्त हातवारे करून फोटो काढण्याची विनंती केली. तिने नम्रपणे नकार दिला. ती हसलीही नाही, फक्त डोकं हलवून पुढे निघाली. पण त्या नकारानंतरही ते थांबले नाहीत. ते तिच्या मागे चालत राहिले. पुन्हा पुन्हा एक फोटो, एक सेल्फी अशी मागणी करू लागले. ती वेगाने चालू लागली, गर्दीत मिसळण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते दोघे हटत नव्हते. 15 मिनिटे हा पाठलाग सुरू होता. आजूबाजूला अनेक लोक होते, पण कुणीही पुढे येऊन काही विचारलं नाही. सगळे बघ्याची भूमिका घेत उभे होते. तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट भीती दिसू लागली. ती थांबली, पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात नकार दिला. नो, एवढंच ती म्हणाली. पण त्यांना तेही मान्य नव्हतं. त्यापैकी एक तरुण अधिकच जवळ येऊ लागला. क्षणोक्षणी परिस्थिती तणावपूर्ण होत होती. तिच्या हातात मोबाईल होता. ती कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते दोघे तिच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले. अचानक त्यातील एक तरुण मागे पुढे सरकला. त्याने हात पुढे केला. काही क्षणांसाठी आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. त्याने हाताने नेमकं काय केलं हे पाहून काहींचे डोळे विस्फारले. ती महिला घाबरून 2 पावलं मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिने स्वतःचा हात झटकून दूर केला. आवाज चढवला आणि ती शांत नव्हती. त्या तरुणाने मात्र हसत परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न केला. जणू काही त्याने काहीच चुकीचं केलं नाही. दुसरा तरुणही त्याच्या बाजूने उभा राहून हसत होता. आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांना ते कृत्य चुकीचं वाटलं, पण कुणीही ठामपणे पुढे येऊन त्या तरुणांना थांबवलं नाही. काहींनी पाहिलं, काहींची नजर वळवली. त्या महिलेला आता स्वतःचा बचाव करावा लागत होता. तिने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून काही लोक तिच्याकडे वळले. परिस्थिती बिघडते हे लक्षात येताच ते थोडे मागे सरकले. पण त्या काही सेकंदात जे घडलं त्याने तिच्या मनात भीतीची खोल जखम निर्माण केली होती. तिला वाटलं की गर्दीत ती सुरक्षित असेल, पण त्या गर्दीतच ती एकटी पडली. नंतर तिने स्पष्ट सांगितलं की भारतात तिला आतापर्यंत चांगला अनुभव आला होता, पण हा प्रसंग तिच्यासाठी धक्कादायक होता, कारण तिने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तिचा पाठलाग केला गेला. ज्या शहराला महिलांसाठी सुरक्षित म्हटलं जातं तिथे अशा घटना घडणं चिंताजनक आहे. काही विकृत मानसिकतेचे लोक संपूर्ण समाजाची प्रतिमा खराब करतात. त्या तरुणाने मागून हात पुढे करून तिच्या परवानगीशिवाय तिच्या खांद्याला स्पर्श केला आणि जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हाच तो क्षण होता ज्यामुळे सगळा प्रकार संतापजनक ठरला. फक्त एका फोटोसाठी, एका क्षणिक प्रसिद्धीसाठी कोणाच्या वैयक्तिक मर्यादा ओलांडण्याचा हा प्रकार होता. त्या काही सेकंदांनी एका देशाच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपण खरोखर महिलांचा सन्मान करतो का, की फक्त बोलण्यातच सुरक्षिततेचे दावे करतो? प्रवास करणाऱ्या महिलांसाठी, विशेषतः परदेशी पर्यटकांसाठी हा एक इशारा आहे आणि समाजासाठीही एक इशारा आहे. कारण शेवटी प्रश्न एक व्हिडिओचा नाही, एका घटनेचा नाही. प्रश्न आहे आपल्या मानसिकतेचा, आणि तो बदलला नाही तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील.